नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तलाठी भरती 2023 ची लेटेस्ट अपडेट काय आलेली आहे त्याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघूया आपण आताच अलीकडे म्हणजे काल संध्याकाळी म्हणजे 22 डिसेंबर 2023 ला आपल्या तलाठी भरतीचं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। ते प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता। तर सविस्तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की प्रसिद्धी पत्रकाचा विषय नेमका काय आहे। तर आपलं हे महसूल विभागातले जे गट क च्या जागा निघालेल्या होत्या तलाठी भरतीच्या 2023 ला, तर त्याच्यामध्ये जो आक्षेप घेण्यात आला होता या आक्षेपाच्या माहितीविषयी निर्णय घेण्याबाबतचं काय आहे एक प्रसिद्धी पत्रक आहे। तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की आपल्याला माहित आहे की 6 डिसेंबरला आपली सेकंड रिस्पॉन्स शीट आली होती। या सेकंड रिस्पॉन्स शीट नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोर वाढले होते आणि एकूण 146 प्रश्नांवरती आक्षेप मान्य सुद्धा करण्यात आले होते 17 ऑगस्ट पासून तर 14 तारखेपर्यंत। म्हणजे 17 ऑगस्टला आपली एक्झाम सुरू झाली होती आणि 14 सप्टेंबर पर्यंत आपली एक्झाम जी चालली होती। याच्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की सर्वांनीच काय घेतले होते, आक्षेप घेतले होते आणि हे आक्षेप सुद्धा काय झाले होते, मान्य झाले होते। म्हणजे एकूण 146 प्रश्नांवरती आक्षेप मान्य करण्यात आले होते। TCS ने त्याला काही प्रश्नांचे ऑप्शन चेंज केले होते किंवा काही प्रश्नांना सरळ सरळ खारिज करून त्याचे पूर्ण गुण त्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांना दिले होते। असे रिस्पॉन्स शीट आपल्याला किती 6 डिसेंबर 2023 ला मिळाली होती। परंतु अलीकडेच आयोगाने काय केले होते, एक विंडोज सुद्धा ओपन केली होती। काही आक्षेप असेल तर पुन्हा तुम्ही घेऊ शकता। तर हे सर्व प्रश्नांचा विचार केल्यानंतर या 146 प्रश्नांच्या सोबतच अजून 5 प्रश्नांचे म्हणजे या 146 मधले प्रश्नामधीलच 5 प्रश्नावरती परत ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं आणि या 5 प्रश्नांचे काय झालेले आहेत, आता ऑप्शन चेंज झालेले आहेत आणि सोबतच 2 प्रश्न असे आहेत की त्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांना त्याचे संपूर्ण गुण मिळून जातील। असे 2 प्रश्न सुद्धा आहेत। आता हे कोणत्या विद्यार्थ्यांचे गुण वाढणार आहेत किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, तर तुम्ही बघू शकता की 17 ऑगस्टला ज्यांचा पेपर झालेला आहे थर्ड शिफ्टचा, तर त्यांचे ऑप्शन चेंज झालेले आहेत। त्यानंतर 18 ऑगस्ट मधली जे शिफ्ट झालेली आहे तो प्रश्नाचा आयडी सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथं। 18 ऑगस्टला फर्स्ट शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा ऑप्शन चेंज झालेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता 22 ऑगस्टचे फर्स्ट शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर 19 ऑगस्टला जी थर्ड शिफ्ट झाली होती या थर्ड शिफ्ट मधला जो क्वेश्चन आहे त्याला फुल मार्क अवॉर्ड झालेले आहेत। म्हणजे अवॉर्डेड फुल मार्क्स म्हणू शकतो आपण। म्हणजे त्याचे ऑप्शन चेंज वगैरे करण्यात नाही आला, तो प्रश्नच खारिज करण्यात आला आहे आणि त्याचे सरसकट मार्क त्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत। त्यानंतर 1 सप्टेंबर तुम्ही बघू शकता फर्स्ट शिफ्टचे जे विद्यार्थी असतील या फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑप्शन चेंज करण्यात आले आहेत एका क्वेश्चनचे। 4 सप्टेंबरचा जो पेपर झालेला आहे सेकंड शिफ्ट वाल्यांचा, या सेकंड शिफ्ट वाल्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्णचे पूर्ण मार्क काय झालेले आहे, अवॉर्डेड झालेले आहेत। सोबतच तुम्ही बघू शकता 6 सप्टेंबरला जो पेपर झाला होता सेकंड शिफ्टचा, तर या विद्यार्थ्यांचे सुद्धा मार्क्स काय झालेले आहेत, म्हणजे जे ऑप्शन आहे त्या क्वेश्चनचं त्याचा क्वेश्चनचा आयडी इथं तुम्हाला दिसत असेल तर त्या क्वेश्चनचा आयडी नुसार काय झालेलं आहे, त्यांचे ऑप्शन चेंज झालेले आहेत। म्हणजे एकूण जर विचार केला तर 5 प्रश्नांचे ऑप्शन चेंज करण्यात आले आहेत आणि 2 प्रश्नांचे सरसकट मार्क देण्यात आलेले आहेत। मग तुम्ही ऑप्शन कोणतंही चूज केलेलं असेल तरी चालेल। म्हणजे तुम्ही ऑप्शन 3 नंबरचं चूज केलं आणि 4 नंबरचं योग्य असेल, परंतु या 2 क्वेश्चन मध्ये तुम्हाला पूर्णचे पूर्ण मार्क मिळून जातील, कारण ते क्वेश्चन काय आहेत, चुकीचे आहेत असं TCS ने कळवलेलं आहे। हे झाले आपले प्रसिद्धी पत्रक कशाविषयी, तर जे ऑब्जेक्शन आपण घेतलं होतं या ऑब्जेक्शन विषयी। आता या प्रसिद्धी पत्रकानुसार किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की रिझल्टचा जो वेग आहे हा वेग वाढलेला आहे। म्हणजे तुमची जे फायनल मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट लवकरात लवकर तुमच्या समोर येणार आहे। आज जी आपल्याला म्हणजे काल जी आपल्याला फायनल ऑब्जेक्शन रेज केल्यानंतरची जी रिस्पॉन्स शीट दुरुस्त करून मिळालेली आहे, यावरून तुम्ही समजू शकता की एका 4 ते 5 दिवसामध्ये मे बी आठवडा सुद्धा लागू शकतो, या आठवड्यामध्ये आपल्याला फायनलाइज झालेला म्हणजे नॉर्मलाइज झालेला स्कोर सुद्धा बघायला मिळू शकतो आणि लवकरात लवकर तलाठी भरतीचा जो फायनल रिझल्ट असतो हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो। आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर बघितलेलं आहे तलाठी भरतीची अपडेट वेळेवर तुमच्या जवळ पोहोचवलेली आहे। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।